जय शिवराय मित्रांनो. आपला पोलीस भरती 2026 सुरुवात झालेली आहे. काल हॉल तिकीटची लिंक ओपन झाली आहे. बऱ्यापैकी हॉल तिकीट पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता सगळ्यांचे हॉल तिकीट हळूहळू यायला चालू झालेत. मुंबईचे पण काल हॉल तिकीट आलेत आणि बाकीच्या पण जिल्ह्यातले आलेत. तुम्ही आपला लिंकला जाऊन आपला नंबर टाकून चेक करून घेऊ शकता. चेक करण्यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे. हॉल तिकीट चेक करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे डेट ऑफ बर्थ टाकायची. त्याचा फॉर्मॅट आपल्याला तिथं लिंकमध्ये दिसून जाईल. पहिल्यांदा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर डेट समजा आता 2 जानेवारी 2001 असा जन्मतारीख असेल तर 02/01/2001 असं टाकायची. जन्मतारीखचा पॅटर्न असा असेल. ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही जाऊ शकता आणि लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट चेक करू शकता. आता बऱ्यापैकी आले तुम्ही जाऊन चेक करा. ज्याचे आले नाहीत त्यांच्यासाठी मित्रांनो हळूहळू लॉटमध्ये यायला चालू आहेत. मुंबईचा लॉट जवळपास 5-6 हजाराचा आहे. पहिल्यांदा तेवढं होईल, त्याच्यानंतर 9,000 10,000 पुरे ॲट अ टाईम एका दिवशी घेणार आहेत. त्याच्यामुळं असं समजू नका आता की आपल्याला अजून माझा नंबर लांब आहे, मला वेळ लागेल, असं काय नाही. प्रत्येकाचं हॉल तिकीट यायला चालू झाले. एक महिन्याच्या आत जवळपास 1 ते 1.5 महिन्यात सगळी भरती होऊन जाणार आहे, कम्प्लीट ग्राउंड होईल. त्याच्यामुळे तुम्ही आता वर्कआउट व्यवस्थित व्हा आणि आता हार्ड वर्कआउट करण्याच्या नादात काय पडू नका. कारण की ऑलरेडी आपण इतक्या दिवसात केलं आहे, त्याच्यामुळं आता काय एक्स्ट्रा करण्याच्या नादात जाऊ नका. जर एक्स्ट्रा करायला गेलं तर तुम्ही काहीतरी दुसरा आगाव होऊन बसेल. इंजुरी होण्यापेक्षा आपलं आहे नॉर्मल ठेवलं तर खूप चांगलं आहे. तुम्ही एक्स्ट्रा काय करायला जाऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे हिल वर्कआउट टाळा. हिल वर्कआउट करणं आता काय उपयोगाचं नाही, कारण की लास्टला पाय जाम होणं, इंजुरी होणं, शिंपेन वाढणं हे प्रॉब्लेम भरपूर जणांचे होतात. त्याच्यामुळं सध्याला लास्ट पिरियड चालू आहे, शेवटचा 1 महिना आहे. काय काय जणांचे तर 8-10 दिवसच आहेत. त्या माझ्यासोबतच्या मित्रांचे पण हॉल तिकीट आले तर 11 तारखेपासून चालू झालेलं आहे. बऱ्यापैकी 11 तारीख, त्याच्यानंतर ज्यांचे काय आलेले नाहीत बाकी जिल्ह्याचे ते 12, 15, 17 तारखेपर्यंत सगळे हॉल तिकीट पडून जातील. तर बाकीची भरती पण चालू झाली. आणि महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या की आता तुम्ही नॉर्मल वर्कआउट व्हा. स्लो रन असेल किंवा आपलं स्प्रिंटा बी घेतल्या तर एकदम हार्ड, एकदम ओढून स्प्रिंटा घ्यायच्या नाही. त्या शेवटच्या दिवसात फक्त इंजुरी होणार नाही ह्याची काळजी घ्या तुम्ही. आणि हिल वर्कआउटचं तर तुम्हाला सांगितलं. आणि ज्याचा जो इव्हेंट वीक आहे, आता एखाद्या 1600 वीक असेल तर 1600वर भर द्या. शेवटच्या टायमिंगमध्ये ज्याचा गोळा वीक आहे त्यांनी गोळ्यावर प्रॉपर भर द्या. कारण की ह्या टायमात इथून गोळा व्यवस्थित तुम्ही कंटिन्यू डेली किंवा एक दिवस जरी गोळा टाकला तर गोळा भरपूर चांगला येईल आमचा तुमचा मित्रांनो. आणि 100 मीटरचे नॉर्मल स्ट्राईट घ्या, एकदम जोर लावून मारायचं नाही. जर तसं करायला गेलं तर इंजुरी होईल. आणि प्रॉपर वॉर्मअप करत चला आता, कारण शेवटच्या दिवसात वर्कआउट आपला नॉर्मलच ठेवणार आहोत आपण. पण तुम्ही पहिल्यांदा आल्याच्यानंतर स्ट्रेचिंग, वर्कआउट झाल्याच्यानंतर वॉर्मअप ह्या गोष्टीवर जास्त भर द्या. कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं ग्राउंड देऊन येणं महत्त्वाचं आहे. तुमचे 2 मार्क कमी आले तर चालेल, पण जर इंजुरी झाली तर पूर्णपणे भरतीतून बाद होताल तुम्ही, ग्राउंड देता येणार नाही. त्याच्यापेक्षा 2 मार्क कमी आलं तर काय वाईट नाही, तसं तर होणार नाही. आणि तुम्ही व्यवस्थित दिलं तर व्यवस्थितच येणार आहे. आणि मित्रांनो, आपण जेवढं इतक्या दिवसात केलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. कारण कसं आहे, भरपूर जणांचं ग्राउंड चांगलं आहे, क्वालिफाय आरामात होतात मुलं. पण कसं आहे की आता ग्राउंड आलं, आता कालपासून भरपूर मुलं टेन्शनमध्ये आहेत की एवढं लवकर ग्राउंड आलं. आणि विशेषतः मुंबईच्या विद्यार्थ्यांनी काय जणांनी निम्म्याचे भरपूर असे आहेत की मुंबई लेट येते ह्या भ्रमात फॉर्म भरलेले आहेत. मुंबई सगळ्यात पहिले स्टार्ट झाले. पण तसं काय नाही मित्रांनो, लेट जरी झालं तर अजून किती 1 महिना लेट झाला असतं, पण ते आता झाले, एवढा काय फरक पडणार नाही त्याच्यात. तुम्ही जेवढं केलं ग्राउंड त्याच्यावर विश्वास ठेवा. ते त्याच्यापेक्षा 1-2 मार्क चांगलेच येतात अजून तिथं ग्राउंडला गेल्याच्यानंतर. आणि प्रॉपर आता डाएट प्लॅन करा. इथून बाहेरचं खाणं टाळा पूर्णपणे. आणि होतं होईल एवढं म्हणजे ड्रिंकवर भर द्या. तुमचं पाणी असेल, लिंबू पाणी, सरबत किंवा ज्यूस असेल ह्याच्यावर भर द्या. बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळा, कसलंच बाहेरचं खायचं नाही ह्या दिवसात. आणि घरचं पण खाणं खाताना जरा राईस वगैरे थोडासा कमी करा. संध्याकाळचं जेवण लाईट वेटच व्हा. नॉर्मल फक्त पोटाला आधार म्हणून संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे. संध्याकाळच्या जेवणाचं सहसा तुम्ही कमीच करा, पण टाळलं तरी चालेल, काय अडचण नाही. पण जर सहन होत नसेल तर नॉर्मली जेवण करा. आणि सकाळच्या जेवणात आहारात प्रॉपर आहार घ्या. आणि जेवणामध्ये नॉर्मल जेवण आपलं आणि त्याच्यासोबत सॅलड ठेवा. कारण रोजच्या जेवणात सॅलड असेल तर खूप फरक पडतो वर्कआउटला. आणि ॲप्सचा वर्कआउटवर जरा भर द्या. शेवटच्या दिवसात डेली मारलं तरी काय अडचण येणार नाही, ॲप्स मारून द्या. जर त्याच्यामुळे पोट फिट होईल आणि 1600 आणि 100ला तुम्हाला काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळं ते झाल्याच्या नंतर आता ज्यांचं हॉल तिकीट आलं नाही त्यांना हॉल तिकीटसाठी तुम्ही चेक करू शकता. ती लिंक दिलेली आहे, लिंकमध्ये तुम्ही जाऊन बघा. ज्यांना आलेलं नाही त्यांनी वेट करा, कारण की एक 10-10, 15-15 दिवसाच्या अंतरानं लॉट पडायला चालू झाले. ॲट अ टाईम 5,000, 10,000 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट पडलेलं आहे. त्याच्यामुळं ते चेक करा. ज्याचं आलं नाही ना त्यांनी मेसेज करा मला, मी तुमचं म्हणजे दुसरा लॉट आल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतो. आणि उरलं शेवटचा ग्राउंडचा दिवस आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं व्यवस्थित ग्राउंड करा. पण तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस ठेवा. आता लास्टचा टाइम राहिलेला आपला, शेवटच्या दिवसात घाई गडबडीत काय एक्स्ट्रा करायला जाऊ नका.
तुमचं ग्राउंड जेवढं झालंय आतापर्यंत ज्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली त्यांचं 100% ग्राउंड बसणार आहे आणि तेवढ्या मार्कात तुम्ही क्वालिफाय आरामात होता. आणि मुंबईला ज्यांचं फॉर्म आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका, मेरिट बऱ्यापैकी कमीच लागेल, मागच्या वर्षीपेक्षा पण जास्त जागा आहेत ह्या वर्षी त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मेरिट कमीच लागेल. मेरिटचा पण एक व्हिडिओ आपण बनवून टाकू, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. जेवढं केलंय त्याच्यावर विश्वास ठेवा, प्रॉपर ग्राउंड मारा आणि हिल वर्कआउट आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी टाळून द्या. आणि जर दुसऱ्या काय अडचणी असेल तर मी अजून एक व्हिडिओ बनवतो, त्यात आपण सांगू. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, तुमचं ज्यांचं हॉल तिकीट लवकर आले, ज्यांचं लवकर ग्राउंड आहे, त्यांनी ग्राउंडची डेट ज्या दिवशी आहे त्याच्या 2 दिवस आधी पूर्णपणे ग्राउंड बंद करा. कारण की प्रॉपर बॉडीला रेस्ट राहायला पाहिजे. बॉडी पूर्णपणे तिथं व्यवस्थित चालायची असेल तर तुम्ही 2 दिवस प्रॉपर रेस्ट घ्या. सकाळी जाऊन फक्त वॉकिंग करून येऊ शकता तुम्ही 2 दिवस आधी. आणि नॉर्मल स्ट्रेचिंग वगैरे करायची, दुसरा वर्कआउट अजिबात करायचं नाही. स्प्रिंट आणि हार्ड वर्कआउट तर अजिबात करायचं नाही. लास्टच्या 2 दिवसात पूर्णपणे गॅप भेटला पाहिजे बॉडीला, बॉडी पूर्णपणे रिकवर झाली पाहिजे, त्यावेळेस तुमची 1 नंबर बॉडी तिथं चालणार आहे. आणि मित्रांनो, बाकीच्यांनी आता काळजी घ्या, हॉल तिकीटची तुमची झेरॉक्स काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा ओरिजिनल ID प्रूफ त्याची एक झेरॉक्स घ्यायची आणि ते घेऊन तुम्ही ग्राउंडसाठी जाऊ शकता. आणि त्याच्या फॉर्मची जी झेरॉक्स काढलेली आहे ती झेरॉक्स 2-3 झेरॉक्स काढून ठेवा, त्या झेरॉक्स जपून ठेवा. कारण की नंतर लेखीच्या टायमिंगला, फायनलच्या टायमिंगला ते लागतात, त्या टायमिंगला पोर्टल बंद होतं, भरपूर विद्यार्थ्यांची अडचण होती. त्याच्यामुळे तुम्हाला आता सांगतो, त्याच्या 2-3 झेरॉक्स काढून ठेवा फॉर्मच्या, हॉल तिकीटच्या पण 2-3 झेरॉक्स काढा आणि एक्स्ट्रा घरी व्यवस्थित जपून ठेवा, त्या पुढं आपल्याला लागणार आहेत. आणि जायच्या अगोदर ज्यांचं ग्राउंड लवकर आलं त्यांनी काळजी घ्या मित्रांनो, की जाताना प्रॉपर डॉक्युमेंट आपले घेऊन जायचे. ओरिजिनल आधार कार्ड, तुमचा जो ID प्रूफ असेल, झेरॉक्स प्रॉपर एक एक्स्ट्रा घेऊन जायचे सोबत. तर प्रॉपर तुमचे झेरॉक्स ID जे असेल ते घेऊन जावं प्रॉपर. आणि वर्कआउटला, ग्राउंडला ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही तुमच्या तिथं ठिकाणी पोहोचा, म्हणजे प्रॉपर आराम भेटेल. संध्याकाळी आसपास रूम करा, थोडं पैसे गेले तर चालतील, पण उगं बाहेर रस्त्यावर झोपणं हे प्रकार टाळा, ह्यानं ग्राउंडला फरक पडतो. थोडं पैसे झालं नाही तर असं बाहेर भरपूर पैसे घालवतो आपण, त्यापेक्षा तिथं स्वतःसाठी खर्चा, एखादी रूम करून आदल्या दिवशी राहा, मस्तपैकी सकाळी फ्रेश माइंडनं जायचं. आणि ग्राउंडला जायच्या आदल्या दिवशी हलकं जेवण खायचं, आपलं चपाती भाजी नॉर्मल जे खातो तेच खायचं, एक्स्ट्रा काय खायचं नाही त्याच्यात. ते घेतल्याच्या नंतर तुम्ही ग्राउंडच्या दिवशी घ्यायची काळजी महत्त्वाची, की सकाळी टायमिंगला ग्राउंडवर जायचं मित्रांनो आणि प्रॉपर नॉर्मल स्टिचिंग करूनच ग्राउंड करायला जायचं. आणि वायबल होऊन जायचं नाही की आज ग्राउंड आहे, इतके दिवस काय केलंय काय नाही, इथं जसं असतं तसंच ग्राउंड होतं तिथं. पण आता आम्ही मागच्या वेळेस दिलेलं आम्हाला माहित आहे, काय फरक पडत नाही. तुम्ही इथं जेवढं ग्राउंड टाकता ना त्याच्यापेक्षा 1-2 मार्क तिथं चांगलंच येणार आहे ग्राउंड तिथं. त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही ग्राउंडला व्यवस्थित जावा. आणि ग्राउंडला जायच्या अगोदर लिंबू पाणी घेऊन जावं सोबत, किंवा तुम्ही तुमचं आपलं मेडिकलमधनं काय असेल तुमचं जास्त दुसऱ्या काय गोळ्या वगैरे त्याचे घेऊन जायच्या नाही, ते तिथं काय अवेलेबल करत नाहीत. पण आतमध्ये जायच्या अगोदर तुमचं बॉडी डिहायड्रेट होणे, त्याच्यामुळे नॉर्मल ड्रिंक घेऊन जायच्या, इलेक्ट्रॉल पावडर असेल किंवा लिंबू पाणी असेल किंवा सरबत वगैरे हे घ्यायचं, त्याच्यामुळे बॉडी डिहायड्रेट होणार नाही. मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी खास ते घेऊन जावं तुम्ही, कारण की मुंबईचं वातावरण जर थोडं दमट असतं, त्याच्यामुळे बॉडी डिहायड्रेट होती, त्याच्यामुळे ग्राउंडला त्याचा इफेक्ट भरपूर होतो. त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल पाणी, लिंबू पाणी घ्या आणि व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित ग्राउंड द्या मित्रांनो. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, सगळ्यांचं ग्राउंड चांगलं जाणार आहे. तर आता आपला आजचा व्हिडिओ इथं संपणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.